हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे कोकण डायरी. कोकण डायरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर काल होते वसुबारस आणि आज आहे धनतेरस. म्हणजे आम्ही जी काही लक्ष्मीपूजा असते ती डायरेक्ट आपण लक्ष्मीपूजनच्या दिवशीच करतो. आज काय करत नाही, पण जे बाकीची लोकं आहेत ते आजसुद्धा करतात. तर आज आपण बनवणार आहोत बोरं. फायनली तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा होता, तर मी आणला आहे. तर बोरं कशी बनवायची, काय बनवायची ते आज मला बघायला मिळेल. किंवा त्याच्यामध्ये जे काय काय टाकतात, किंवा कोकणातला सगळ्यात फेमस असा दिवाळीतला कोणता जर हे असेल ना, तर हा आपला पदार्थ आहे तो म्हणजेच बोरं, तांदळाच्या पिठाची बोरं. तर त्यासाठी जे लागणारं साहित्य ते मी सगळं काढून ठेवलं आहे आणि तुम्ही सुद्धा बनवू शकता आणि झटपट आहे. जसं चकली असेल, करंजी असेल, ह्यांना जसा खूप टाईम जातो तसा त्याला एवढा टाईम जात नाही. किंवा त्याला जे लागणारं जे साहित्य आहे ते पण खूप असतं, पण याला 1-2-3 गोष्टीमध्ये होऊन जातं आणि खूप भारी लागतात बोरं. आणि कडक झाले असेल तर त्याच्याहून भारी लागतात. तर आपण पूर्ण असं रबरासारखी होऊन न देता, तर त्यासाठी आपल्याला काय करणार आहोत, तर आपण जे तांदळाचं पीठ घेणार आहोत ते छान भाजून घेणार आहोत. त्याच्यामुळे जे बोरं आहेत ते छान नरम होतील. त्याच्यामुळे भाजून घेणार आणि मग त्याच्यामध्ये सगळं टाकणार. तर आपल्याला काय काय लागणार आहे तर तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवते. तर व्हिडिओ जर पुन्हा आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर चला, तर दाखवते तुम्हाला काय काय लागतं ते. तर तुम्हीसुद्धा करू शकता. थोडं तळायला टाईम जातो. तुम्हाला माहिती आहे की जसं आपण गुलाबजाम करतो तसं पूर्ण भाजून घ्यायला टाईम जातो, तसंच ह्या बोरांनासुद्धा छान भाजून घ्यावं लागतं. त्याच्यामुळे थोडा भाजण्यासाठी टाईम जातो, बाकी टाईम कशालाही जात नाही. तर चला डायरेक्ट दाखवते तुम्हाला. तर इथे पहिलं आपल्याला लागणार आहे गूळ घेतलेला आहे आपण. तुम्हाला जेवढी गोड हवी असतील किंवा जरा कमी गोड हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही गूळ घेऊ शकता. त्याच्यानंतर इथे बघा मी सुकं खोबरं घेतलं आहे. सुकं खोबरं घेण्यामागचं कारण काय माहिती आहे का, जे काही आपली बोरं आहेत ती छान होतात एकदम खुसखुशीत. त्याच्यामुळे तुम्ही इथे जरी ओलं खोबरं घेतलंत, पण काय होतं ओलं जरी खोबरं घेतलं तरी ते जे बोरं आहेत ते आपल्याला लवकर संपावे लागतात, कारण की ओलं असल्यामुळे त्याला बुरशी येण्याचे चान्सेस जास्ती असतात. तर इथे आपण सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि सुकं खोबरं काय आपल्या घरामध्ये सगळीकडे असतं, त्याच्यामुळे सुकं खोबरं घ्यायचं. तर इथे मी सुकं खोबरं घेतलं आहे. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही घेऊ शकता. हे बघा, गूळ, सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि हे तीळ घेतलेले आहेत. तर तुम्हाला माहिती आहे की तीळमध्ये खूप सारे असे ऊर्जा देणारं आहे. म्हणजे त्याच्यामुळे हे तीळ गरम असतात, तर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत तीळ. आणि इथे आपण पीठ घेतलेलं आहे. तर हे जे पीठ आहे ते मोदकांचं पीठ आहे, किंवा तुम्ही घरी जरी गावठी पीठ असलं तरी चालेल. तर इथे आपण पीठ घेतलेलं आहे. असं काही नाही आहे की आपण मोजून मापून करणार आहोत. आपल्याला जेवढं पीठ घ्यायचं त्या हिशोबानेच आपण गूळ घेणार आहोत. तर आपण गोड करणार आहोत, गोड मस्त लागतात बोरं, तर गोड करणार आहोत. तर इथे एवढं साहित्य फक्त लागणार आहे, बाकी काही नाही. आणि हे जे काही जण काय करायचे, पीठ भिजवून त्याच्यामध्ये हे टाकायचे गूळ. पण आपण तसं नाही करणार आहोत. आपण काय करणार आहोत, जे काही गूळ आहे तो वितळून घेणार आहोत आणि नंतर मग पिठामध्ये भिजवणार आहोत. जसं आपण काकडीचे वडे कसे करतो त्या पद्धतीनेच आपण भिजवणार आहोत. त्याच्यामुळे ह्याचं पाक करून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण पिठामध्ये ॲड करणार आहोत. तर त्यासाठी बघा इथे मी मस्त कढई घेतली आहे आणि कढईमध्ये आता आपण हे जे पीठ आहे ते छान भाजून घेणार आहोत. भाजण्यामागचं फक्त एवढंच कारण आहे की जे काही बोरं आहेत ती आपली छान खुसखुशीत व्हावी, अशी रबरासारखी होऊ नये, त्यामुळे एकदम नरम व्हावी यासाठी आपण छानपैकी भाजून घेणार आहोत मंद आचेवरती एकदम. तर चला करून घेऊया. तर बघा इथे आता मी मस्तपैकी भाजून घेते पीठ आणि त्याच्यानंतर जे काही आपले तीळ आहेत तर हे तीळ पण आपण भाजून घेणार आहोत. असेच कच्चे नाही टाकणार आहोत. जर असेच कच्चे टाकलेले ना तर मग ते दातांखाली जर आल्यावरती ना असे कच्चट लागतात. त्याच्यामुळे हे छान आपण भाजून घेणार आहोत. तर इथे आपलं गूळ वगैरे झालं आहे किसून. बघा मस्तपैकी 10-1 मिनटं जरी तुम्ही छानपैकी भाजून घेतलीत ना तरी बोरं छान खुसखुशीत होतात. त्याच्यामुळे छान आपण भाजून घेणार आहोत. एकदम मंद आचेवर आहे बघा, एकदम मंद आचेवरती छानपैकी भाजून घ्यायची. आणि मी आधी पण 1-2 व्हिडिओमध्ये सांगितलं असेल की कोकणामध्ये कसं पहिलं खूप खूप आधी म्हणजे आपले आजी आजोबा काय डायरेक्ट हे काय फराळ एवढे करायचे नाही, पण बोरं आदल्या दिवशी तरी करायचे किंवा त्या दिवशी तरी करायचे, कारण की नैवेद्य दाखवला जातो जेव्हा आपली पहिली अंघोळ असते त्याच्यामध्ये. तर तेव्हा देवाला नैवेद्य दाखवूनच मग आपण फराळ करायला घेतो. तर त्याच्यामुळे बोरं कशी पटकन व्हायची, तेव्हा कसं काय एवढं क्रेज नव्हती म्हणजे फराळाची एवढी, तर तेव्हा फक्त ही बोरं बनवायची छानपैकी गुळाची. गूळ पण असायचा घरी, बाकी सगळं तीळ वगैरे असायचे, त्याच्यात होऊन जायचं. तर आपण इथे खोबरं पण भाजून घेणार आहोत आणि तीळ पण भाजून घेणार आहोत. पण त्याआधी आपण मस्तपैकी इकडे
मस्तपैकी भाजून घेऊया. भाजून घेऊन झालं की आपण दाखवते तुम्हाला पुढची प्रोसेस काय आहे ती. तर तुम्ही करू शकता बोरं. एक 10-1 मिनटं जरी तुम्ही छान भाजून घेतलं ना पीठ तरी काही हरकत नाही, पण छान भाजून घेऊया आपण. त्याच्यानंतर भेटते तुम्हाला. तर इथे बघू शकता मी सगळं भाजून घेतलेलं आहे. पीठ भाजून घेतलेलं आहे, त्याच्यानंतर खोबरं भाजून घेतलेलं आहे, सुकं खोबरं. त्याच्यानंतर आपण तीळ जे घेतले ते पण भाजून घेतलेले आहेत. तर एवढं सगळं भाजून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला पाक बनवायचा आहे नॉर्मल. हा पाक बनवणार आहोत गुळाचा. त्याच्यानंतर मग याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत आणि पीठ भिजवणार आहोत. सो एवढी सोपी साधी पद्धत आहे, म्हणूनच लोक आधी करायचे. त्याच्यामुळे आणि चवीला पण खूप छान लागायचे. आणि मेन म्हणजे बघा खोबरं आहे, त्याच्यामध्ये तीळ आहे, त्याच्यामुळे अजूनच छान असं ऊर्जा देणारं आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे हा जो पदार्थ आहे तो बनवला जायचा एकदम झटपट. बघा किती वेळ लागला, काहीच वेळ जास्त लागलेला नाही आहे. त्याच्यामुळे आपली आता थोड्या वेळात बोरं वगैरे बनवून तयार होतील. तर आता हे आहे गूळ आहे ते पहिलं ह्याच्यामध्ये टाकते आणि मस्तपैकी म्हणजे वितळून घेते. आणि नंतर मग ह्याच्यामध्ये आपण ॲड करणार, थोडंसं मीठ टाकणार आहोत चवीपुरतं. बाकी सगळं ह्याच्यामध्ये सगळं टाकलेलं आहे. तर चला आता टाकूया. तर इथे आता आपण ना जो काही गूळ आपण किसलेला आहे तो आता ठेवला आहे मी वितळायला. सो मस्तपैकी वितळून घेणार आहोत. पूर्ण पण एकदम ब्लॅक असं होईल असं नाही करायचं, फक्त वितळवायचं आहे. हे जे तुम्हाला दिसतात ना तुकडे ते फक्त वितळले पाहिजे. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि छानपैकी मळून घेणार आहोत. त्याच्यानंतर छोटे छोटे आपण आकाराचे गोळ करणार आहोत आणि तळणार आहोत. सो तळायला थोडा वेळ लागतो, बाकी एकदम सोपी आहे प्रोसेस. बघा आता हळूहळू वितळते. तर बघा इथे ना आपण तर सगळं मिक्स करून घेणार आहोत. जे खोबरं आहे, तीळ आहेत, ते सगळं मिक्स करून घेणार आहोत. आणि हे जे पाक बनलेलं आहे ना ते आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. तर आता टाकूया. आणि हाताने अजिबात आधी मळायचं नाही, कारण की गरम आहे आणि चटका बसू शकतो. तर डायरेक्ट आपण ह्याच्यानेच फिरवणार आहोत. हळूहळू मस्तपैकी बघा. सो थंड झाल्यावरतीच आपण डायरेक्ट मळायला घेणार आहोत. फक्त पळीने आपण मस्तपैकी हलवून घेणार आहोत. जेवढं तुम्हाला गोड पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता. जर कमी हवं असेल तर कमी गोड पण टाकू शकता. बघा मस्तपैकी पीठ आपण आता मळतोय, छान मळून घेणार आहोत पाण्यासोबत. अति पण पाणी नाही टाकायचं आहे. सो जसं आपण पीठ वगैरे मळतो त्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे. तर चला आता मळूया, छानपैकी गोळे करूया, मग दाखवते तुम्हाला. तर हे बघा पीठ मळून झालेलं आहे मस्तपैकी. तर मस्तपैकी झटपट असे आपले बोरं आहेत ते आता होणार आहेत, तांदळाची बोरं. तर इथे पीठ मळून झालेलं आहे मस्तपैकी. जेवढं पाहिजे तेवढं गूळ वगैरे टाकलेलं आहे एकदम बरोबर. जर तुम्हाला 1 किलोची वगैरे करायची असेल तर त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. तुम्हाला जेवढं गोड हवं तेवढं, असं काही नाही याच्यामध्ये प्रमाणाचं एवढं काही नसतं. तुम्ही अंदाजे वगैरे टाकू शकता. तरी बघा बोरं, आणि आम्ही दरवर्षी बोरं करतो आणि आधी नाही करत, शेवटी करतो. तर मस्त लागतात. तर बघा आपण आज बनवणार आहोत बोरं. सो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर अजिबात विसरू नका. हां, आणि एक सांगायचं होतं की जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघता ना, जेव्हा खाली कमेंट्सचं जे सेक्शन असतं किंवा कमेंट बॉक्स असतो ना, त्याच्या साईडलाच अजून एक नवीन फीचर्स आलं आहे हाईप म्हणून. तिथे जाऊन जरी तुम्ही क्लिक केलं ना तरी चालेल, कारण की ते नवीन फीचर आलं आहे यूट्यूबचं. त्याच्यामुळे तुम्ही तिथे जाऊन क्लिक करा, त्याच्याने पॉईंट्स मिळतात. तर तुम्ही तेवढं करूच शकता. तर चला आता डायरेक्ट गोळे करूया आणि नंतर मग तळताना तुम्हाला दाखवते मी. हा बघा पसारा किती झाला आहे बघा.
तर चला मळून घेते मस्तपैकी. मळून झालेलं आहे, आता गोळे करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर तळणार आहोत आपण, एकदम मंद आचेवरती तळणार आहोत, कारण की ह्याला तळायला फार वेळ लागतो. जर तुम्ही असेच तळेत ना वरवरून तरी आतमध्ये शेकत नाही आणि कच्चं राहतं. त्याच्यामुळे आपण छानपैकी करून घेणार आहोत, तळून घेणार आहोत. तर चला आता बोरं करूया, म्हणजे छोटे छोटे जसे आपण गुलाबजाम करतो त्या पद्धतीनेच आपण करायचे. तर चला करूया. तर इथे बघू शकता थोडे गोळे झालेले आहेत, थोडे बाकी आहेत, थोडे करतात. हे जे आहेत ना ते मी आता इकडे तेल मस्तपैकी ठेवले एकदम मंद आचेवरती, छान तापू देत आणि त्याच्यानंतर आपण तळणार आहोत. तर असे एकदम झटपट बनणारे आहेत आणि तुम्हीसुद्धा बनवू शकता एकदा. आणि हे कसं तांदळाचं पीठ वगैरे आपल्या घरीच असतं, त्याच्यामुळे आपण इझिली बनवू शकतो. आणि गूळ तर काय असतं, त्याच्यामुळे आपण तुम्ही पण सुद्धा बनवू शकता. आणि जर म्हणजे आता हा जो पदार्थ आहे तो दिवाळीमधलाच पदार्थ आहे, त्याच्यामुळे तुम्ही करू शकता, असं काही नाही आहे. आणि चवीला पण एकदम भारी लागतं. जसं 2-3 दिवसानंतर जर तुम्ही खाल्लेत ना तरी छान खुसखुशीत असे लागतात आणि जी चव असते ना ती अजून भारी लागते त्यांची. तर एक नंबर लागतात. तर जर कडक वगैरे तुम्हाला करायचे नसतील ना तर तुम्ही छानपैकी 10 मिनटं तरी छान मंद आचेवरती जरी पीठ छानपैकी भाजून घेतलंत ना तरी छान हे होऊन जातील. हे बघा एकदम मळून बघा कसे झालेत. आणि ना थोडे फुटले तरी अजून चांगले होतात, कारण की चांगले खुसखुशीत होतात. तरी फुटले तरी काय एवढं हे नाही आहे. पण मग आता मी हे ठेवलं इथे तेल छान तापल्यानंतर आपण तळणार आहोत. तर आता एवढंच आम्ही काय काय बनवलेलं की मध्ये लाडू बनवून झाले, त्याच्यानंतर आपण त्याच्या आधी आपण करंज्या बनवलेल्या आणि ही बोरं. तर हे 3 आयटम आपण बनवलेले आहेत, कारण की जास्ती वेळ पण नाही आहे आपल्याला, त्याच्यामुळे बनवलेले आहेत बोरं वगैरे. सो आता मस्तपैकी तळून झाले की तुम्हाला दाखवते. एकदम मंद आचेवरती तळायचे आहेत. आतमधला जो भाग असतो ना तो शेकायला फार वेळ जातो. हा बाहेरचा भाग आहे ना कवर, ते एकदम पटकन शेकतं, म्हणजे ब्राऊन होतं. पण जो आतला भाग असतो ना तो शेकावा लागतो, कारण की आतला पूर्ण गाभा असतो तो पूर्ण शेकावा लागतो. त्यासाठी एकदम मंद आचेवरती आपण तळून घेणार आहोत. सो छान तापलं तेल की मस्तपैकी आपण तळून घेणार आहोत. हे बघा, हे बघा मी आता टाकायला सुरुवात केली आहे. आणि नंतर ना गॅस एकदम स्लो ठेवायचा बघा. एकदम मंद आचेवरती छानपैकी आपण तळून घेणार आहोत. आणि असं हलवत राहायचं. जर तुम्ही असंच ठेवलंत ना तर एका साईडने ते भाजले जातात आणि दुसऱ्या साईडने भाजले नाही जात. आणि जोपर्यंत हे जे बुडबुडे दिसतात ना वरती आलेले, हे जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत समजून जायचं की अजून शेकलेले नाहीत किंवा झालेले नाहीत. पूर्ण बुडबुडे कमी झाले, शांत झालं तेल कीच आपण त्याच्यातून काढून घेणार आहोत आणि एकदम मंद आचेवरती शेकवून घेणार आहोत. तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करा व्हिडिओमध्ये आणि कमेंटसुद्धा करा. तर बघा छानपैकी आपले आजचा शेवटचा पदार्थ आहे आपला हा. तर आजची बोरं आहेत, तांदळाची बोरं एकदम मस्तपैकी चवीला पण एकदम कुरकुरीत लागणारी अशी. हे बघा मस्तपैकी ते आता छानपैकी बघा कशी बुळबुळ येतात बघा. सो सगळे तळून वगैरे झाले ना की तुम्हाला मी डायरेक्ट दाखवते. तळणं तुम्हाला माहिती असेल की कशा पद्धतीने आपण तळतो, त्या पद्धतीने छानपैकी तळून घ्यायचे आहे. तर हे बघा, हे बघा असे जरी फुटले ना तरी चालतात, खूप छान लागतात असे पण, एकदम खुसखुशीत होतात. हे बघा हे बघा एकदम मस्तपैकी खरपूस भाजलेले आहेत. आणि ह्या ज्या तळा गेल्यात ना त्या जर गेल्या ना तरी छान लागतात, एकदम खुसखुशीत लागतात, कारण की आतपर्यंत मस्तपैकी तेल जातं आणि प्रॉपर शिजतं. तर हे आता गरम आहेत त्याच्यामुळे नरम आहेत, पण आम्ही टेस्ट करून बघितलं ना एक नंबर झालेले आहेत बघा. सो अशा पद्धतीने ही बोरं आहेत. जर तुम्ही एकदमच लाल नाही ना केलीत तर मग ती एकदम चामट होऊन जातात, म्हणजे नरम लागतात. तर ही एकदम मस्तपैकी कडक मस्तपैकी खुसखुशीत अशी झालेली आहेत बघा. आणि बाकीचे आता इकडे तळते मी, छानपैकी झालेले आहे बघा. तर फायनली आपले हा शेवटचा भाजा आहे आणि छानपैकी तळून झालेत मस्तपैकी. हे बघा बोरं एकदम रेडी आहेत. थोडी म्हणजे सांगायला झालं तर थोडा कलर जरा जास्ती डार्क झाला. सो तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही करू शकता. सो फायनली बोरं बनलेली आहेत आणि चवीला पण खूप छान बनले.
सो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. आणि नक्की खाली मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कमेंटच्या तिथे हा एक ऑप्शन आहे, तिथे जाऊन जर तुम्ही क्लिक केलं तरी तिथे पॉईंट्स मिळतात. त्याच्यामुळे तिथे जाऊन तुम्ही नक्कीच क्लिक करा. आणि अशा पद्धतीने छानपैकी ओढं तयार झालेली आहे. तर चला, व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. चला, असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.